हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 6 डिव्हिजन पार्ट 1 आपण आज सॉल्व करणार आहोत. तर त्याची पहिले रिव्हिजन करूया. थर्ड स्टँडर्डमध्ये तुमचं डिव्हिजन झालेलं आहे, त्याची रिव्हिजन थोडीशी बघूयात आणि मग एक्सरसाइज सोडवायला घेऊ. पहिला बघा काय सांगितलं एक्झाम्पल. इफ 20 चॉकलेट्स आर डिवायडेड इक्वली बिटवीन 5 चिल्ड्रन, हाऊ मेनी डज ईच चाइल्ड गेट. म्हणजे काय, 20 चॉकलेट जर 5 मुलांमध्ये द्यायची झाली तर प्रत्येकाला किती मिळतील चॉकलेट्स. तर आपण काय करणार, मग ते जे 5 मुलांमध्ये किती चॉकलेट डिवाइड करणार, 20 चॉकलेट्स. मग ते किती येतील प्रत्येकाला. तर आता हे डिव्हिजनचं साईन तुम्हाला माहिती आहे की असं डिवाइड करतो आपण. जो नंबर डिवाइड करायचा आहे तो इथे येणार आहे या डिव्हिजनच्या साईनच्या आतमध्ये. ज्याने डिवाइड करायचं आहे म्हणजे कशाने डिवाइड करायचं आहे, 5. सो 5 इथे येणार आहे. आणि मग काय आहे, टेबल तुम्हाला पाठ असतील तर तुम्हाला पटकन येईल. 5 4 जा 20 म्हणजे 4 चॉकलेट्स प्रत्येक मुलाला मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं अजून एक एक्झाम्पल बघा. इफ 21 फ्लॉवर्स आर डिवायडेड इक्वली बिटवीन 7 चिल्ड्रन, हाऊ मेनी फ्लॉवर्स डज ईच चाइल्ड गेट. आता 21 फ्लॉवर्स प्रत्येक मुलाला द्यायचे आहेत. 7 मुलांना. त्यांना किती किती मिळतील. इथे बघा प्रत्येकाच्या हातात 3-3 दिसत आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 7 3 जा 21 म्हणजे प्रत्येकाला किती मिळतील, 3 चॉकलेट्स. इथे लिहून घेऊ आपण. 7 3 जा, इथे काय येणार आहे 21. आणि मग 21 - 21 इज 0. म्हणजे प्रत्येकाला किती मिळणार आहेत, ईच चाइल्ड गेट्स 3 फ्लॉवर्स. ठीक आहे. हे जे आन्सर आले कोशंट म्हणतात त्याला, ते इथे लिहायचं आहे आपल्याला. चला पुढे बघू. लेट अस अरेंज 15 डिवायडेड बाय 5 इन द फॉर्म ऑफ डॉट्स. As 5 is the divisor, let us put 5 dots in one row and find out how many rows are needed for 15 dots. आता बघा हे 15 डॉट्स आपल्याला कशामध्ये डिवाइड करायचे, 5 मध्ये डिवाइड करायचे. म्हणजे एका रोमध्ये 5 डॉट्स आले पाहिजेत. मग अशा किती रो तयार होतील. तर इथे बघा हे पहिले 5 डॉट्स आले, मग 5 आणि मग 5 म्हणजे किती रो तयार झाल्या, या 3 रोज तयार झाल्या. म्हणजे 15 डॉट जेव्हा आपण 5ने डिवाइड करतो तेव्हा किती रोज तयार होतील, 3 रोज तयार होतील. तसंच आता इथे तुम्हाला सॉल्व करायला दिलेलं आहे, ते आपण सॉल्व करू. चला आता इथे आपल्याला हे जे सांगितलं आहे हे विथ युझिंग डॉट्स करायचं आहे आपल्याला. म्हणजे हे जसं केलं तसंच आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता हा 8 नंबर हा 2 रोमध्ये डिवाइड करायचा आहे आपण, असं धरूयात. ठीक आहे. म्हणजे मग किती रोज होतील असं म्हणत. हाच पॅटर्न आपण इथे खाली फॉलो करू. म्हणजे काय, आता 2 रोज म्हणजे किती, ही एक रो घेतली मी, ही एक रो घेतली. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मला हा 8 नंबर हा डिवाइड करायचा आहे. मग इथे 1-2 डॉट्स घेतले. मग मी दुसऱ्या पहिल्या रोमध्ये तिसरा डॉट घेतला, मग 4, मग 5, मग 6, मग 7, मग 8. बस इथेच थांबायचं. आपल्याला काय हवं आहे, कारण फक्त 8 नंबर हवा आहे. सो 2 रोजमध्ये प्रत्येक रोमध्ये किती आले डॉट्स, 4 डॉट्स आले. म्हणजेच कसं लिहायचं आपण, 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा 16 नंबर 4 मध्ये डिवाइड करायचा आहे. मग आपण 4 रोज काढूयात. एक एक डॉट घेऊन घेऊ आपण इथे. 1 2 3 4. आता 16 येईपर्यंत आपण डॉट एक एक डॉट प्रत्येक रोमध्ये काढूयात. ते 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती रोज झाल्या, या 4 रोज झाल्या. म्हणजे 16 4 मध्ये डिवाइड केल्यावर आन्सर काय येतं, 4. सो 16 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 4. आता बघा 18 नंबर 6 मध्ये डिवाइड करायचा, 6 नंबरमध्ये. सो आपण आता इथे काय किती रोज काढायचे आपण इथे, 6. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता प्रत्येकमध्ये 18 येईपर्यंत आपण डॉट्स काढत जाऊयात. आता हे 6 झाले. आता इथे या पहिल्या रोमध्ये किती येणार आहे, 7. मग येईल 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. झालं, थांबायचं इथे 18 आल्यावर. म्हणजेच 18ला 16 डिवाइड किती रोज तयार झाल्या, ह्या 3 रोज तयार झाल्या. सो 18 डिवायडेड बाय 3 म्हणजे सॉरी या 3 रोजमध्ये प्रत्येक ह्या 6 रोजमध्ये किती डॉट्स आले, 3 डॉट्स आले. म्हणजे 18 नंबर इथे 6ने डिवाइड केल्यावर किती येतं आहे आन्सर, 3. आता नेक्स्ट बघूया 24 हा 8 मध्ये डिवाइड करायचा आहे. ठीक आहे. 8 जणांमध्ये असं म्हणूयात आपण. 24 आपण पेन्सिल्स म्हणूयात आपण, 8 लोकांमध्ये डिवाइड करायचे. सो हे 8 लोक इथे आपण पहिले लिहून घेऊ. 1 1 2 3 4 5 6 7 8. आता प्रत्येकाला किती मिळतात बघूयात. आता हे 8 झाले, एक एक पेन्सिल सगळ्यांना आली. 8 नंतर 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. म्हणजे प्रत्येकाला किती मिळाले आहेत, 3 पेन्सिल मिळाल्या प्रत्येकाला. ठीक आहे. म्हणजेच मग काय आलं आहे, 24 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 3. ठीक आहे. कळलं आहे सगळ्यांना हे. आता पुढचं बघूयात. द इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन.
तर आता ह्यात डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये रिलेशन काय आहे ते आपण बघूयात. इथे बघा खाली दिलेलं आहे, हे सगळं आता एक्सप्लेन करते तुम्हाला मी. ते शोभा काय म्हणते, कम रोहित, लेट्स पुट दिस रिंग्स ऑन द स्टँड, लेट्स पुट ॲन इक्वल नंबर ऑफ द रिंग्स ऑन इच स्टँड. रोहित काय म्हणतो, मग वी हॅव 12 रिंग्स इन द बॉक्स. ठीक आहे, या बॉक्समध्ये किती रिंग्स आहेत, 12 रिंग्स आहेत. देर आर 3 स्टँड, हे स्टँड किती आहेत, 3 आहेत. सो लेट अस पुट द रिंग्स वन बाय वन इन इच स्टँड. If 12 rings are distributed equally on 3 stand, how many rings should be on the each stand? Let us count. आता प्रत्येक ह्या रिंगमध्ये, या स्टँडमध्ये एक एक रिंग ठेवली. सो ह्या किती डिवाइड झाल्या, म्हणजे 12 रिंग्स टोटल 3 स्टँडमध्ये डिवाइड केल्यावर किती होतं ते, प्रत्येक स्टँडमध्ये किती रिंग आल्या, 4 आल्या. म्हणजे 12ला जर 3ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे, 4. सो ईच स्टँड विल हॅव 4 रिंग्स. नाव टेल मी, इफ ईच स्टँड हॅव 4 रिंग्स, हाऊ मेनी स्टँड डू वी नीड फॉर 12 रिंग्स. ठीक आहे, आता जर आपण 4 रिंग टाकायचं म्हणलं ह्याच्यामध्ये तर किती आपल्याला, आधी आपण काय केलं, म्हणजे हा परत प्रॉब्लेम कशाचा आहे, डिव्हिजनचा. दिस इज डिव्हिजन अगेन. 12 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 3. सो वी नीड 3 स्टँड्स. ओके, वाय इज दॅट सो, बिकॉज यू सी 3 × 4 इज इक्वल टू 12. म्हणजे ह्या दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा काय आन्सर येतं, हे येतं. म्हणजे ही रिलेशनशिप बघा काय आहे, की जेव्हा आपण एखाद्या नंबरला एका नंबरने डिवाइड करतो त्याचं जे आन्सर येतं, तर ते आन्सर आणि हा डिवायझर आहे ना, तो ह्या डिवायझर आणि आन्सरने जर एकमेकांना मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं, ज्या नंबरला आपण डिवाइड केलं आहे तो नंबर. सो 3 × 4 इज 12 अँड 4 × 3 इज 12. म्हणून मग 12ला जर 3ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 4, आणि 12ला जर 4ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 3. दिस मीन्स दॅट वी कॅन गेट 2 डिव्हिजन्स फ्रॉम 1 मल्टिप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल 8 × 4 इज 32. So we get 32 divided by 8 is 4 and 32 divided by 4 is 8. ठीक आहे. सो इथे आता बघा, हे याचे खालचे प्रॉब्लेम आपण बघूयात एक्झाम्पल म्हणून. इथे बघा 35ला कशाने डिवाइड केलं की 5 येईल. आता इथे आपल्याला इथे 5 दिलेलं आहे, इथे 7 दिलेलं आहे, आणि आपल्याला माहिती आहे की 7 5 35. ठीक आहे, टेबल पार्ट असतील तुमचे तर तुम्हाला पटकन येईल. सो इथे काय येणार आहे मग, 35 डिवायडेड बाय 7 इज 5 आणि 35 डिवायडेड बाय 5 इज 7. त्याच्यानंतर 45 डिवायडेड बाय 5 इज 9 अँड 45 डिवायडेड बाय 9 इज 5. कळालं का ह्या दोघांमधलं रिलेशन, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे आन्सर 45. आता इथे पण 42 डिवायडेड बाय 6 किती आहे, 7 किती आहे 6, आणि 42 डिवायडेड बाय 6 किती येणार आहे 7. कळलं ह्याच्यामधलं रिलेशन. 56 डिवायडेड बाय 8 किती येणार आहे 7, आणि 56 डिवायडेड बाय 7 किती येणार आहे 8, आणि इथे वरती काय येईल, 8 × 7 इज 56. चला नेक्स्ट बघूयात आपण, डिवायडिंग अ 2 डिजिट नंबर बाय अ सिंगल डिजिट नंबर. 4 farmers together bought 84 sacks of manure and wondered how to divide them equally among themselves. 84 sacks 4 फार्मर्समध्ये कशा डिवाइड करणार. तर बघा, एका फार्मरनी एक मेथड सजेस्ट केली. तो काय म्हटला की आपण पहिले 10 सॅक्स प्रत्येकाला घेऊयात. सो सगळ्यात 4ही फार्मर्सनी काय केलं, 10 10 10 म्हणजे टोटल 40 सॅक डिवाइड झाल्या सगळ्यात 4ही फार्मर्समध्ये. तर मग किती दिल्या गेल्या, 84मधनं 40 दिल्या गेल्या, म्हणजे किती राहिल्या तरी पण 44 रिमेन आहेत. मग त्यांनी परत काय केलं, परत 10 सॅक्स त्यांनी परत प्रत्येकाला घेतल्या, म्हणजे परत 40 सॅक्स डिवाइड झाल्या. मग त्याच्यानंतर 44 उरल्या होत्या, बरोबर. त्याच्यातनं परत -40 झाल्या, म्हणजे किती उरल्या, परत 4 उरल्या. मला फार्मर्स किती आहे टोटल 4, म्हणजे मग प्रत्येकाने परत एक स्वतःला घेतली, म्हणजेच किती राहिल्या 4 - 4 इज 0. म्हणजेच मग ह्या सगळ्याची ॲडिशन केली, ह्याचे जे आन्सर आले होते हे 40. म्हणजे पहिले किती मिळाले प्रत्येकाला, 10 10 आणि 1, म्हणजे 10 + 10 + 1, म्हणजे प्रत्येकाला किती सॅक्स मिळाल्या, 21 सॅक्स. मग अजून एका फार्मरने दुसरी मेथड सजेस्ट केली. त्याने काय केलं, इच फार्मर इज गिवन 20 सॅक्स. 80 आहेत ना, तर प्रत्येकाला 20 20 20, म्हणजे अशा 40 या सॅक्स किती झाल्या टोटल, 80 सॅक्स प्रत्येकाला मिळाल्या. म्हणजे 80 सॅक डिवाइड झाल्या, प्रत्येकाला किती मिळाल्या, 20 20 20 मिळाल्या. तरी पण किती उरल्या, 84 - 80 इज 4. मग 4 त्यांनी काय केल्या, प्रत्येकाला एक घेतली सॅक्स, म्हणजे परत उरले किती 0. म्हणजे जिथे काय झालं, हे 20 + हे 1, म्हणजे प्रत्येकाला किती सॅक्स मिळाल्या, 21. तर आता बघा पुढे, इक्वल शेअर्स कॅन ऑल्सो बी मेड बाय कॅरिंग आउट अ डिव्हिजन ॲज फॉलोज. म्हणजे मग ही डिव्हिजन जर फॉलो केली तुम्ही मेथड, तर प्रत्येकाला इक्वल शेअर मिळू शकतो. सो दिस डिव्हिडंड इज 84 और 8t and 4u. द डिवायझर इज 4. ज्याने डिवाइड करणारे ज्या नंबरने आपण त्याला काय म्हणतात, डिवायझर, आणि ज्या नंबरला डिवाइड करणारे तो नंबर काय आहे, डिव्हिडंड. सो लेट अस फर्स्ट डिस्ट्रीब्यूट द टेन्स. टेन्स म्हणजे काय, हे 8 टेन्स आहेत आणि 4 युनिट्स आहेत.
तर आपण पहिले काय करणार आहे, ह्या 8ला डिवाइड करणार आहे आधी. कशाने? 4नी. सो फक्त 8ला डिवाइड करणार आहे. सो 4 2 जा 8 आलं. ठीक आहे. मग 8 - 8 इज 0. डिव्हिजनमध्ये काय होतं? सबट्रॅक्शन होतं इथे. मल्टिप्लिकेशनमध्ये जशी ॲडिशन होते तसं डिव्हिजन म्हणजे काय असतं? रिपीटेड सबट्रॅक्शन. सो 8 - 8 इथे 0 आलं. मग हा 4 राहिला आहे. मग हा 4 इथे खाली घेतला आणि मग परत काय केलं त्या 4ला? 4 1 जा 4. ठीक आहे. सो 4 1 जा 4. मग 4 - 4 इज 0. म्हणजे रिमाइंडर काय आली इथे? 0 आली. आणि आन्सर काय आलं आहे? 21. ठीक आहे. मग ह्या 21ला काय म्हणणार आहे? द कोशंट इज 21. कोशंट म्हणणार आहे ते 21ला. ठीक आहे. पुढचा अजून एक एक्झाम्पल बघूयात. द टीचर गेव रोहित, शोभा अँड माधवी 36 लिटिल बिंदीज टू स्टिक ऑन अ पीस ऑफ पेपर. शी आस्क्ड देम टू पुट एन इक्वल नंबर ऑफ बिंदीज इन ईच रो अँड देन काउंट हाऊ मेनी रोज वेअर फॉर्म. आता रोहितनी काय केलं? त्यांनी 6ला 6नी डिवाइड केलं. त्यांनी 36ला 6नी डिवाइड केलं. म्हणजे मग आन्सर काय आलं? 6 6 जा 36. म्हणजे त्याच्या रोज किती फॉर्म झाल्या? त्याच्या 6 रोज फॉर्म झाल्या. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. सो रोहित सेड आय स्टक 6 बिंदीज इन 1 रो सो आय गेट 6 रोज. इट मीन्स दॅट 36 डिवायडेड बाय 6 इज 6. आणि शोभाने काय केलं? तिने 4 बिंदीज एका रोमध्ये लावल्या. म्हणजे तिने मग 4ने डिवाइड केलं 36ला. सो काय आलं मग? 4 9 जा 36. सो 4 × 9 म्हणजेच काय आहे? 36. सो शोभा सेड आय पुट 4 बिंदीज इन 1 रो. 4 बिंदीज तिने एका रोमध्ये ठेवल्या. म्हणजे मग तिच्या रोज किती तयार झाला? 9 रोज तयार झाल्या. सो 36 डिवाइड बाय 4 इज 9. माधवीनी बघा काय केलं? 7 तिने काय केलं? माधवी सेड आय पुट 5 बिंदीज इन 1 रो. तिने 5 बिंदीज एका रोमध्ये ठेवल्या. पण आता 5 7 जा 35. एक बिंदी तिची उरली. सो ती काय म्हणाली? सो 7 फुल रोज वेअर फॉर्म अँड 1 बिंदी रिमेन. म्हणजे एक बिंदी उरली. ह्याला काय म्हणणार आहे आपण? रिमाइंडर. नाऊ यू ट्राय टू फॉर्म रोज ऑफ 8 बिंदीज ईच युजिंग 36 बिंदीज. मग आता आपण 8 बिंदीज आपण जर एका रोमध्ये ठेवल्या तर आपण बघूयात किती रोज आपल्या तयार होत आहेत ते. सो 8 बिंदीज आपण आता काढूयात इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. म्हणजे आपल्या फुल रोज ज्या आहेत 8च्या, जिथे 8 बिंदीज आहेत त्या किती झाल्या? 1 2 3 4. ठीक आहे. या किती झाल्या? 4 झाल्या. आणि खालच्या एका रोमध्ये किती आल्या? फक्त 4 बिंदीज राहिल्या. म्हणजे 4 बिंदीज आपल्या काय राहिल्या? बाजूला राहिल्या. सो आता इथे आपण डिव्हिजन करूया त्याची की 36 डिवायडेड बाय 8. म्हणजे इथे आता 8च्या टेबलमध्ये जो स्मॉल नंबर आहे 36पेक्षा तो कधी येतो? 8 4 जा 32. बरोबर? 8 4 जा 32. म्हणजे 6 इथे मग आता काय करायचं? सबट्रॅक्शन. 6 - 2 इज 4 अँड 3 - 3 0. म्हणजे किती बिंदीज उरल्या होत्या इथे आपल्याबरोबर? बघा इथे 4 बिंदीज झाल्यात. आपलं रिमाइंडर काय आलं आहे? 4. ठीक आहे. तर आता ह्या अशा प्रकारे आपण तुमच्या एक्सरसाइजमधली डिव्हिजन आपण सॉल्व करणार आहे. चला आपण आता एक्सरसाइज सोडवायला घेऊयात. पेज नंबर 36वरची. कॅरी आउट द डिव्हिजन्स, राईट डाऊन द डिवायझर, डिव्हिडंड, कोशंट अँड रिमाइंडर. म्हणजे जेव्हा आपण डिव्हिजन आपली संपेल घेऊन तेव्हा डिव्हिडंड कुठला आहे, डिवायझर काय आहे, कोशंट अँड रिमाइंडर काय काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आता बघा पहिला क्वेश्चन काय आहे? 75 डिवायडेड बाय 5. तर आता आपण पहिल्या कुठल्या नंबरला डिवाइड करणार आहे? 7 नंबरला. ठीक आहे. सो कारण 7 हा 5पेक्षा मोठा आहे. सो फक्त एकच नंबर आपण घेणार डिव्हिजन करायला. सो 5 1 जा इथे येईल 5 आणि होईल मायनस. मायनस झाल्यानंतर 7 मधनं 5 गेल्यावर किती राहतं? 2. नंतर आपला काय नंबर राहिला घ्यायचा? अजून 5. तो इथे काय घ्यायचा? खाली घ्यायचा. आणि मग 5 5 जा 25. सो रिमाइंडर काय आलेली आहे? 0. तो इथे लिहून घेऊ आपण. इथे डिव्हिडंड पहिले काय आहे ते लिहू. डिव्हिडंड इज 75. डिवायझर इज काय आहे? 5. त्याच्यानंतर कोशंट. कोशंट म्हणजे काय? जे आपला आन्सर आलं आहे ते काय आलं आहे? 15. आणि रिमाइंडर किती आली आहे? 0. चला नेक्स्ट बघूयात. 52 डिवायडेड बाय 4. 52 डिवायडेड बाय 4. सो इथे काय येईल? पहिले 4 1 जा 4. कारण 2 जा घेतलं तर 8 येईल. मग तो 5पेक्षा मोठा येईल. मग तो त्याच्यात तर मायनस होणार नाही 5मधनं. सो आपण 4 1 जा 4 घेतलं. सो 5 - 4 इज 1.
मग हा 2 राहिलेला इथे खाली घेतला आणि 4 3 जा 12. सो इथे काय आलं आहे मग खाली 0 0. मग आपला डिव्हिडंड काय लिहायचा आहे पहिले आपण, डिव्हिडंड डिवायझर त्याच्यानंतर कोशंट आणि रिमाइंडर. सो डिव्हिडंड काय आहे इथे 52, ज्या नंबरला आपण डिवाइड करणार आहे तो नंबर. डिवायझर काय आहे, ज्या नंबरने आपण डिवाइड करतोय तो नंबर. क्वोशंट म्हणजे आलं आहे ते आन्सर आणि रिमाइंडर म्हणजे खाली जे आलं आहे ते काय आहे 0. चला थर्ड बघूया. थर्ड आहे 44 डिवायडेड बाय 3. मग आता इथे काय येईल पहिले, 3 1 जा 3. सो 4 - 3 इज 1. मग हा 4 खाली घ्यायचा बरोबर. मग 3 अगेन काय येणार आहे आता इथे 14. आता मग 3च्या टेबलमध्ये 14पेक्षा स्मॉल नंबर कुठला, कारण 14 तर 3च्या टेबलमध्ये येत नाही. सो आपण काय घेणार आहे 3 4 जा 12. कारण 3 5 जा घेतला तर काय येणार आहे 15. तो नंबर मोठा आहे 14पेक्षा, तो मायनस होणार नाही. सो 3 4 जा 12. म्हणजे इथे 4 - 2 किती होतं 2 आणि 1 - 1 इज 0. मग आता इथे डिव्हिडंड काय आहे 44. डिवायझर आहे 3. कोशंट आहे 14 आणि रिमाइंडर काय आली यावेळेस आपली 2. रिमाइंडर इज 2. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपला काय आहे 92 डिवायडेड बाय 8. सो इथे काय येणार आहे 8 1 जा 8. 9 - 8 इज 1. मग हा 2 खाली घेतला आपण. आता काय येणार आहे 8 3 जा 12. पहिला काय चला फोर्थ क्वेश्चन बघा काय आहे 92 डिवायडेड बाय 8. सो इथे काय येणार आहे 8 1 जा 8. 9 - 8 इज 1. मग हा 2 खाली घेतला आपण 12. आता 12 8च्या टेबलमध्ये 12 आहे का, नाही. 8 2 जा 16 आहे. मग आपल्याला काय घ्यायला लागेल इथे 8 1 जा 8 घ्यायला लागेल परत. सो 12 - 8 इज 4. म्हणजे हे काय आलं आहे आपलं रिमाइंडर. सो इथे लिहून घेऊ. डिवायझर किती आहे, डिव्हिडंड किती आहे 92. डिवायझर आहे 8. कोशंट इज 11 आणि रिमाइंडर इज 4. आता फिफ्थ क्वेश्चन बघू आपण. 685 डिवायडेड बाय 6. सो 6 1 जा 6 येईल पहिले. सो 8 - 6 इज वॉट 2. 8 - 6 इज 2. मग हा 5 खाली घ्यायचा आपण. आता 6 1 जा 6. 6 2 जा 12. 6 3 जा 18 अँड 6 4 जा किती आहे 24. सो आपल्याला काय घ्यायला लागेल मग 6 4 जा 24. सर्वात जवळचा नंबर घ्यायचा त्या टेबलमधला या नंबरच्या. सो 5 - 4 इज 1. 2 - 2 इज 0. म्हणजे रिमाइंडर किती आली आहे 1. डिव्हिडंड किती आहे 85. डिवायझर आहे 6 आणि क्वोशंट किती आला आहे 14. चला नेक्स्ट बघू आता लास्ट वन 92 डिवायडेड बाय 7. सो इथे परत 7 1 जा काय येणार आहे 7. सो 9 - 7 इज 1 सॉरी 2. इथे 2 खाली घेतला आपण म्हणजे हा नंबर काय झाला पुढचा 22. सो इथे 7 आपण काय घेणार 3 जा 21. 7 3 जा 21. सो इथे 2 - 1 इज 1. 2 - 2 इज 0. म्हणजे काय आली रिमाइंडर 1. क्वोशंट किती आला आहे 13. डिवायझर आहे 7 आणि डिव्हिडंड आहे 92. चला नेक्स्ट एक्सरसाइजची तुमची आहे पेज नंबर 37वरची ही एक्सरसाइज. ही आता आपण सॉल्व करणार आहोत. आता हे सॉल्व करता करताच तुम्हाला मी हे जे इथे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ते शिकवणार आहे. इथे बघा 33 डिवायडेड बाय 5. म्हणजे आपण आता इथे लिहून घेऊ डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ 33 डिवायडेड बाय 5. ठीक आहे. आता इथे 5 1 जा 5 येईल का, इथे 3 आहे. सो 5 1 जा 5 घेता येणार नाही. म्हणजे आपल्याला हे दोन्ही नंबर घ्यायला लागतील. मग त्याच्याकरता पहिले काय करायचं 5 0 जा इथे 0 घ्यायचं. 5 0 जा इथे 0 घ्यायचं. म्हणजेच मग काय राहतं 3 - 0 3 येतं आणि मग हा 3 आपल्याला खाली घेता येतो. आता या दोन्ही नंबरला आपल्याला 5ने डिवाइड करायचं आहे 33ला. सो काय येणार आहे 5 6 जा 30. सो 3 - 0 इज 3 अँड 3 - 3 इज 0. म्हणजे रिमाइंडर किती आलेली आहे 3 आणि हे काय आलेलं आहे कोशंट. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात 41 डिवायडेड बाय 8. 41 डिवायडेड बाय 8. आता 41चं पण असंच करायचं आहे 41 डिवायडेड बाय 8. ठीक आहे.
आता 4 डिवाइड होणार नाही 8नी पूर्ण, मग आपण काय करणार आहे 8चा टेबल म्हणायचा. 8 5 जा 40, 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32 आणि 8 5 जा किती आहे 40. सो इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो 8 5 जा 40. सो 4 1 मायनस 0 इज 1 अँड 4 मायनस 0 इज 0. सो हे रिमाइंडर आलेलं आहे आणि हे कोशंट. म्हणजे आता हे प्रत्येक वेळेस हा 0 इथे लिहायची गरज नसते. डायरेक्ट तुम्ही ह्याला मल्टिप्लाय केलं, या दोन्ही नंबरला 2 डिजिटला मल्टिप्लाय केलं तरी चालतं. इथे फक्त पहिल्या क्वेश्चनला मी तुम्हाला करून दाखवलं, सेकंड क्वेश्चन पण हे असं केलं तरी चालणार आहे. चला थर्ड बघूयात काय आहे. 51 डिवायडेड बाय 7. 51 डिवायडेड बाय 7. सो 51 7. आता हा पहिला नंबर स्मॉल आहे परत 5पेक्षा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही नंबर घ्यायचे आहे. सो 7चा टेबल आपण 51 येईपर्यंत आपण म्हणूया, 51च्या जवळचा नंबर येईपर्यंत. सो 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, त्याच्यानंतर 7 5 जा 35, 7 6 जा 42, ह्याच्या जवळ आला आहे, पण 7 7 जा काय आहे 49. सो 49 नंतर काय येणार आहे परत मोठा नंबर येईल 51पेक्षा. सो आपण हे घेऊया 7 7 जा 49. आता हे सबट्रॅक्शन कसं करायचं, सबट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे. इथे 1मधून 9 जाणार नाही, सो इथे काय येणार आहे 11. 11 मायनस 9 इज 2. इथे काय येणार आहे 4. 4 मायनस 4 इज 0. म्हणजे रिमाइंडर किती आली आहे 2 आणि क्वेश्चन काय आलेला आहे 7. चला फोर्थ वन बघूया इथेच. 80 डिवायडेड बाय 9. 80 डिवायडेड बाय 9. सो इथे लिहून घेऊ 80 डिवायडेड बाय 9. आता परत 9चा टेबल आपण काय म्हणायचं 80च्या जवळ येईपर्यंत आपण म्हणायचं. सो 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54 आणि 9 7 जा 63 आणि 9 8 जा किती आहे 72 आणि 9 9 जा 81 आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा येईल. म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल 9 8 जा 72 घ्यायला लागेल आपल्याला. 80च्या जवळचा नंबर घ्यायचा. सो इथे परत काय येणार आहे 10 मायनस 2 इज 8 आणि इथे 7 येणार आहे. 7 मायनस 7 इज 0. म्हणजे रिमाइंडर किती आली आहे 8 आणि क्वेश्चन पण किती आला आहे 8. चला आता आपली लास्ट पेजवरची एक्सरसाइज राहिली आहे या लेसनची. डिवाइड द फॉलोइंग. आता इथे 50 90 60 सगळे काय आहे सगळे नंबर 10चे नंबर आहेत. म्हणजे 55 10 9 10 6 10 4 10. मग त्याला कसं डिवाइड करायचं, 0ला कसं डिवाइड होईल. तर इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. इफ देर आर 0 लड्डूज ऑन अ प्लेट, नो मॅटर हाऊ मेनी चिल्ड्रन देर आर, ईच चिल्ड्रन विल गेट 0. म्हणजे जर काहीच नाही आहे तर प्रत्येकाला काय मिळणार आहे 0च मिळणार आहे. म्हणजे जर 0ला मी 9ने डिवाइड केलं तर काय येणार आहे 9 0 जा 0 0च येणार आहे. 0ला मी 7ने डिवाइड केलं तर काय येणार आहे 7 0 जा 0च येणार आहे. म्हणजे कुठल्याही नंबरने जर 0ला डिवाइड केलं तर तो नंबर काय आन्सर काय येतं 0च येतं. ठीक आहे. इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 80 डिवायडेड बाय 4 केलं आहे. सो 4 2 जा 8 केलं पहिले, बरोबर. पहिल्या नंबरला फक्त डिवाइड केलं. सो 4 2 जा 8 केल्यावर 8 मायनस 8 इज 0 राहिलं. मग हा 0 राहिला आहे, मग हा असा सोडून द्यायचा का नाही. मग काय करायचं हा 0 इथे खाली घ्यायचा आणि मग 4 0 जा 0. मग 0 मायनस 0 इज 0. ही स्टेप करणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर डायरेक्ट इथेच सोडून दिलं की इथे 0च आहे म्हणजे 4 2 इथे फक्त काय येईल मग 2 येईल फक्त. आणि मग तुम्ही 4 इंटू 2 केलं तर फक्त 8 येणार आहे आन्सर. 80 येणार आहे का नाही. डिव्हिजन कशी क्रॉस चेक करता, जेव्हा तुम्ही ह्या दोघांची हे दोन जे नंबर आहेत या दोघांची तुम्ही मल्टिप्लिकेशन करता. मग जेव्हा 20 इंटू 4 किती होतं 80 आणि जेव्हा हा डिव्हिडंड येतं आन्सर येतं तेव्हा हे तुमचं आलेलं आन्सर बरोबर आहे हे ओळखायचं तुम्ही. हे असं तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे. सो हा 0ला मल्टिप्लाय करणं 0ने डिवाइड 4ने डिवाइड करणं गरजेचं आहे. तसं आता आपण खालचे एक्झाम्पल्स बघूयात. 50 पहिलं काय आहे 50 डिवायडेड बाय 5. पहिलं काय आहे 50 डिवायडेड बाय 5. सो ते करूयात आपण. 50 डिवायडेड बाय 5. मग आता इथे काय येईल 5 1 जा 5. सो 5 मायनस 5 इज 0. मग हा 0 आहे तो खाली घ्यायचा आहे आणि अगेन 5 0 जा 0. सो आन्सर काय येणार आहे इथे खाली रिमाइंडर 0 आणि आन्सर काय येणार आहे 10. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करता तेव्हा हे तुम्हाला आन्सर मिळतं का येस 10 इंटू 5 इज 50. असं क्रॉस चेक करायचं आहे. त्याच्यानंतर आता 90 डिवायडेड बाय 9. सो अगेन 9 1 जा 9. 9 मायनस 9 इज 0. हा 0 खाली घेतला अगेन 9 0 जा 0. सो काय येणार आहे आन्सर इथे 10. 10 इंटू 9 इज 90. म्हणजे हे आपला केलेला आन्सर बरोबर आहे. थर्ड बघूयात. 60 डिवायडेड बाय 3.
चला आता 60 डिवाइडेड बाय 3 करूयात आपण पहिले. 60 डिवाइडेड बाय 3. आता इथे 3 1 जा 3 येईल का? नाही. 3 2 जा 6 येईल. सो 6 - 6 इज 0. हा 0 खाली घ्यायचा. 3 0 जा 0. हे होणार आहे -0 0. म्हणजे आता तुम्ही क्रॉस चेक कसं करणार? 20 × 3 इज 60. म्हणजे हे आलेलं आन्सर बरोबर आहे. तर 40ला 2 ने डिवाइड करूयात. आता इथे 2 1 जा 2 आणि 2 2 जा काय येणार आहे? 4. सो 4 - 4 इज 0. हा 0 खाली घेतला. 2 0 जा 0. सो इथे 20 × 2 क्रॉस चेक केल्यावर काय येतं आहे? आन्सर येतं आहे 40 येतं आहे. ठीक आहे. इथे आपला डिव्हिजनचा लेसन संपलेला आहे. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, कळला असेल, शिकवलेलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.